बकरी ईदला दिल्या जाणाऱ्या बोकडाच्या कुर्बानीवरून मीरा रोडमध्ये राडा सुरू असतानाच तसाच प्रकार मुंबईच्या घाटकोपरमध्येही पाहायला मिळाला। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरी ईदच्या निमित्तानं कुर्बानीसाठी बोकड आणले गेले होते। यावेळी काही स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला। मुंबई मनपाची परवानगी नसतानाही सोसायटीच्या आवारात कुर्बानी दिली जात असल्याचा आरोप केला गेला। यानंतर स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला। सोसायटीमधील काही नागरिकांना बोकडाची कुर्बानी सोसायटीच्या आत द्यायची होती। याला काही नागरिकांनी विरोध दर्शवला। कुर्बानीसाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही अशी तक्रार स्थानिकांनी केली। गोंधळ निर्माण झाल्यानंतर सोसायटीत पोलीस दाखल झाले। त्या पाठोपाठ भाजप नेते किरीट सोमय्या देखील या सोसायटीच्या ठिकाणी पोहोचले। सोसायटी बाहेर सोमय्या यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत याचा विरोध केला। ते नेमकं काय म्हणाले पाहूयात। कोणत्याही परिस्थितीत आता सोसायटीत कुर्बानी होऊ देणार नाही। मुंबई महापालिकेचा जो बदमाश लबाड अधिकारी असेल त्याच्यावर पण कारवाई होणार। मुंबई महापालिकेने पुरेशी व्यवस्था केलेली आहे, पण हे जिहादी लोक स्वतःची दादागिरी, धर्माची दादागिरी, हिंदूंवर भीती निर्माण करण्यासाठी मुद्दामून सोसायटीमध्ये कुर्बानी देण्याचा प्रयत्न करतात। याच लोकांनी गेल्या वर्षी शेजारचा सोसायटीत करण्याचा प्रयत्न केला होता, न्यायालयाने थांबवलं होतं। आणि फार स्पष्ट है, कुर्बानी जरूर होनी चाहिए, लेकिन जो महापालिका ने व्यवस्था की है वहां पर कुर्बानी करो। अपनी धार्मिक माफियागिरी बढ़ाने के लिए कोई धर्म का नाम लेकर ऐसी बस्तियों में कुर्बानी करेगा, कारवाई होगी। कोणताही गृह निर्माण संस्थेत, हाऊसिंग सोसायटीत कुर्बानी नाही। कुर्बानी आपली धार्मिक विधी करा। महापालिकेचे अनेक डझन मार्केट आहे, दुकान आहे, याच्या मागे पाठीमागे मटणाचं दुकान आहे। आणि म्हणून ही यात मोठ्या प्रमाणात हिंदू राहतात, त्यांना घाबरवण्यासाठी हे अशा प्रकाराने कुर्बानीची भाषा वापरत असेल, हे चालणार नाही। कुर्बानीला विरोध नाही, पण असं सोसायटीच्या आत इतरांना त्रास देऊन कुर्बानी देणं योग्य नाही। मुंबई महापालिकेने कुर्बानीसाठी ज्या ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे तिथंच कुर्बानी दिली गेली पाहिजे असं सोमय्या म्हणाले। परिस्थिती अधिक चिघळत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत सोसायटीतील संबंधित नागरिकांना बोकड सोसायटी बाहेर घेऊन जाण्यास सांगितलं आणि ज्या ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे तिथंच कुर्बानी दिली जाईल अशी भूमिका सदस्यांनी घेतली। त्यानंतर हे प्रकरण शांत झालं। मुंबईच्या जवळच असलेल्या मीरा रोडमध्येही असाच प्रकार घडला होता आणि तिथंही सोसायटीमध्ये कुर्बानी देण्याच्या मुद्द्यावरून पोलिसांना सोसायटीमधून बोकड बाहेर काढण्याची वेळ आली। या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टा पेज फॉलो करा।